हॅलो गाईज, मी जयश्री अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर थोड्या वेळाने माझा होता थोडा बिघडणार आहे, कारण कोकोची आज अंघोळ करायची आहे मी तिला, तर त्याच्यामुळे थोडा अवतार बिघडून येईल. तर आपण भेटू थोड्या वेळात. आज आलं आहे कोकोचं पार्सल. कोकोची अंघोळ पण झाली आहे. कोकोची अंघोळ आणि कोकोचं एक पार्सल आलंय. सो त्याच्यामध्ये तिचं रिॲक्शन मी दाखवणार तुम्हाला तिचं, कारण की तिच्यासाठीच मागवलंय. सो हे तिचं पार्सल एवढं मोठं. आणि आता जेव्हा तिचे डॅड येतील तेव्हा मी ओपन करेन. ओके ओके. को सेकंड, को थँक्यू, को सेकंड, को सेकंड, थँक्यू. कोकोने आंघोळ केली. कोको ट्रीट खाते आहे, स्ट्रॉबेरी ट्रीट है ना कोको, है ना को. हे घे सेकंड, सेकंड, इथे 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 सेकंड, सेकंड कोको, सेकंड दे कोको बेबी, सेकंड, थँक्यू. सेकंड बेबी, सेकंड, नीट 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 मागे जाऊन मागे. सेकंड दे कोको, सेकंड, थँक्यू थँक्यू. धर, व्हेरी गुड. हे घे. मोंजोलिका इन द हाऊस, एन्जॉईंग स्ट्रॉबेरी मिल्क स्टिक. अजून काय देणार आहेस का की मी जाऊ, असं रिॲक्शन आहे कोकोचं. बघा ना. हो हो हो. जेवता जेवता मस्ती करते. एवढंच. बस बस, शांत बस जरा. ती बघ काय घेऊन आले. तर आता इथे कोकोचे डॅड आलेत आणि जे आम्ही कोकोसाठी बेड मागवला होता, तुम्हाला मी इंस्टाग्राम पेज त्यांचं दाखवेनच व्हिडिओमध्ये. आणि हे आहे स्लिपी कॅटचं बेड आणि खूप छान आहे. सगळ्या डॉगसाठी यूज करू शकतो आपण. आणि ह्याच्यामध्ये सायझेससुद्धा अवेलेबल आहेत. तर शिजूसाठी ही मीडियम साईज होती जी आम्ही ऑर्डर केली. आणि असंच ब्रीड वाईज तुम्हाला ते लोक साईज सजेस्ट करतात, तर तुम्ही तुमच्या डॉगच्या अकॉर्डिंग साईज घेऊ शकता. आणि खूप छान बेड आहे. आता हे पूर्ण असं प्लेन वाटतंय, पण थोड्या वेळाने त्याची साईज वाढणार, कारण की आता प्रॉपर पॅक होऊन आलं होतं. आणि जसं तुम्ही बघू शकता की इथे आम्ही कोकोचं नाव कस्टमाइज करून घेतलं आहे. तसं तुम्ही तुमच्या डॉगचं नेम असं कस्टमाइज करून घेऊ शकता. आणि खूप छान आहे हे, म्हणजे मला कन्सेप्ट खूप आवडली. आणि तुम्ही बघू शकता की कोको किती एन्जॉय करते. ती एकदम फुल एक्सायटेड आहे की तिच्यासाठी काहीतरी नवीन आणलंय आम्ही, तर तिची फुल मजा चालू आहे. आणि अजून एक ही या बेडची खास गोष्ट आहे की त्याला आपण मशीन वॉशसुद्धा देऊ शकतो आणि इझिली क्लीन करण्यासारखं आहे. आणि इवन ते स्क्रॅच करतात त्यासाठी पण ते खूप चांगलं आहे. इतकं त्याला काय स्क्रॅचेस वगैरे लागत नाही. ते ॲज पर डॉगच बनवलं आहे, त्याच्यामुळे ते त्यांच्यासाठीच आहे. सो सगळ्या गोष्टी एकदम मॅनेज होऊन जातात आणि खूप मस्त आहे बेड. आणि हे बघा कोकोचं नाव किती सुंदर वाटतंय, ते त्यांचं असं हँडप्रिंट आहे आणि नाव आहे. आम्हाला तर हा बेड खूप आवडला, खूप छान. कोकोला बेड खूप आवडला आणि ती ऑलवेज आता बेडवरतीच असते. आणि आता कोकोचे डॅड काहीतरी रेसिपी बनवणार आहेत, बघू ते काय करतायत. मी बनवतोय चिकन, स्पेशली मी बनवतोय. तर मी काय केलं, आधी चिकन घेतलं, त्याला मॅरिनेट केलं. पहिलं दही टाकली, नंतर काश्मीरी लाल मिर्च, थोडी हळद, नंतर चिकन मसाला आणि थोडंसं तेल. आणि जर तुमच्याकडे जर ऑप्शन असेल कोरिएंडर पावडर आणि थोडी कस्तुरी मेथी, तर तेही तुम्ही टाकू शकता. नाही ते दोन नसेल तरी चालेल. आणि बाकी सगळं चॉप करून घेतलंय, ऑनियन आणि टमाटर आणि कोथिंबीर. आणि इथे कढीपत्ता आहे आणि जिंजर गार्लिक पेस्ट आहे. ओके, तर आपण चालू करूया. पहिला कढीपत्ता. कढीपत्ता टाकणार आहे ना. टाकणार आहे आता कांदा.
हे 2 कांदे कापून घेतलेत ना आपण बारीक. 2 कांदे कापून घेतले बारीक. आधी यांना परतून घेऊया थोडं लाल होईपर्यंत. थोडं लाल होईपर्यंत. टोमॅटो हे पण 2 बारीक म्हणजे थोडे मीडियम साईजचे घेतले ना कल्पेश. थोडे हे मऊ होईपर्यंत आपण ठेवणार. आता टाकतोय आपण जिंजर गार्लिक पेस्ट. आता आपण थोडंसं कलर येण्यासाठी आपण थोडं तिखट लाल मिरची हळद आणि इथे आहे चिकन मसाला कोरिएंडर पावडर आता हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. सगळं थोडं थोडं टाकलंय कारण की याच्यामध्ये अगोदर आपण चिकन मॅरिनेट केलं होतं म्हणून. आपण चिकन टाकूया मॅरिनेट केलेलं. पाणी टाकणार आहे 1 वाटी. 1 वाटी. ते मॅरिनेशन केलेलं त्याचंच थोडं हे करून पाणी ऍड करून तर त्याला आपण ऍड केलंय. आणि लागेल तसं आपण पाणी पुन्हा टाकू शकतो. हे सगळं पाणी वगैरे मिक्स करून झालंय. तर आता याला आपण 15 मिनिटं थोडं शिजवायला हे करू. 10-15 मिनिटांनी बघायचं आपण शिजलंय की नाही चिकन. त्याच्या अकॉर्डिंग आपण पाणी ऍड करायचं. राईट. सो भेटूया आपण थोड्या वेळात. आता वरतून थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार. बस. सो आता आपण झालं चिकन आणि आता वरतून आपण कोथिंबीर हे करून घ्यायची ऍड करायची. तर आज जो पण आम्ही काय टाइम स्पेंड केला, जसं की आज कोकोचा बेड आला होता आणि खूप छान बेड आहे कारण की एकदम सॉफ्ट आहे, खूप छान. आणि मेन तर काय की तिचं नाव आम्ही कस्टमाइज करून घेतलंय. तर ते आम्ही एक इंस्टाग्राम पेजवरून घेतलंय. तर तो इंस्टाग्राम पेज कोणता आहे ते तुम्हाला मी शेअर करेन. त्याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून सांगा कारण की ते खूप बेस्ट आहे डॉगसाठी. आणि बाकी राहिला प्रश्न, कल्पेशने आज जे चिकन बनवलं तर ती त्याची सेल्फ रेसिपी आहे. असं नाही की कुठून बघून त्याने, म्हणजे म्हणतात ना असंच. मी कोकोसाठी चिकन बनवत होती कारण कोको तर बॉईल चिकन खाते. तर हा बोलला की आज चिकन मी बनवणार आपल्यासाठी. म्हणलं ठीक आहे चालेल बनव, बघू काय करतोय. आणि मग
त्याने असं चिकन बनवलं आणि म्हणून मग म्हटलं तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करावी जो ते करतोय, कारण की तो असं आय थिंक सो आम्ही गावी गेलो तेव्हा त्याने केलं होतं. आणि आता हे चिकन त्याने बनवलं आणि खूप छान झालं होतं चिकन. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. आणि हा मी ब्लॉग एंड करते माझ्या कोको सोबत, कोकोचे पाय करून. थँक्यू सो मच. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू चॅनल.